आता काही जागांवर महाविकास आघाडीचे जागा वाटप पडल्याचं कळतंय। यामध्ये हिंगोली, रामटेक, वर्धा आणि भिवंडीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आहे। राज्यातील लोकसभेच्या 48 जागांच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू असल्या तरी काही जागांवरती तिन्ही प्रमुख पक्ष मात्र अडून असल्याचं गुरुवारच्या बैठकीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय यामुळे होऊ शकलेला नाहीये आणि या बैठकीमधून हे समोर आले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या अडलेल्या जागांवर चर्चा केली। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते। वर्धा, भिवंडी, रामटेक आणि हिंगोली या जागांचा आग्रह धरण्यासाठी पटोले यांनी ही बैठक बोलावून आणि घडवून आणली। महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत जागा वाटप अंतिम करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं। मात्र कोणताही निर्णय झाला नाहीये। काँग्रेसनं 23 जागांची यादी दिली असली तरी हिंगोली आणि रामटेक या जागांसाठी आग्रह धरलाय। काँग्रेसच्या वर्धा आणि भिवंडी या जागांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं हट्ट धरल्याचं कळतंय। या जागांवरील हट्ट सोडावा अशी विनंती पटोले यांनी केली आहे, तर शरद पवार यांना गुरुवारच्या बैठकीत हा संपूर्ण खुलासा केला। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही जागांमुळे अडल्याचं कळतं। यामध्ये हिंगोली, रामटेक, वर्धा आणि भिवंडीमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती समोर आली आहे।